नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण ट्रस्ट अकाउंट किंवा चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंट हा फायनान्शियल अकाउंटमधला शेवटचा चॅप्टर या ठिकाणी सुरू करणार आहोत. मागच्या काही लेक्चरमध्ये आपण फायनान्शियल अकाउंटचे 4 चॅप्टर संपवलेले आहेत. आज आपण 5वा चॅप्टर सुरू करणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे चॅरिटेबल ट्रस्ट फायनल अकाउंट किंवा ट्रस्ट अकाउंटिंग. अशा प्रकारचं ह्या चॅप्टरचं नाव आहे. तर पहा, ट्रस्ट म्हणजे त्या ठिकाणी थोडक्यात नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे. ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे ज्या व्यवसाय संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादनाचं काम केलं जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मिळवण्यासाठी त्या ठिकाणी कार्य केलं जात नाही. तर नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा जी काही म्हणजे धर्मादाय विश्वस्त संस्था आहे, अशा संस्थेमध्ये लोकांना सेवा पुरविण्याचं काम त्या ठिकाणी केलं जाते. लोकांना किंवा त्या संस्थेच्या सभासदांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या संस्थेमार्फत केलं जाते. म्हणून ह्या संस्थेला नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असं म्हणतात. म्हणजे ज्या संस्थेकडून नफा कमावण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नाहीत किंवा नफा कमावला जात नाही किंवा ज्या संस्थेची स्थापना नफा कमावण्यासाठी केली जात नाही, तर त्या संस्थेच्या सभासदांना आणि लोकांना सेवा पुरविण्याच्या उद्देशाने ह्या संस्थेची स्थापना केली जाते. म्हणून ट्रस्ट अकाउंटिंग इज अ लीगल अरेंजमेंट ऑफ फंड ऑर असेट ऑफ हेल्ड बाय थर्ड पार्टी फॉर द बेनिफिट ऑफ another party beneficiary, which may be an individual or group. The founder of the trust is called as grantor or settler. म्हणजे ज्यांनी ही संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे अशा व्यक्तीला फाउंडर असं समजलं जाते. आणि ही संस्था चालविण्यासाठी ज्या मंडळाची नेमणूक केली जाते त्यांना ट्रस्टी असे म्हणतात. आणि ज्या लोकांना बेनिफिट मिळवून द्यायचं आहे किंवा ज्या लोकांची सेवा करावयाची आहे अशा लोकांना त्या ठिकाणी बेनिफिशियरी असं संबोधलं जाते. तर पहा, ट्रस्ट फंड इज क्लस्टर ऑफ असेट रेकॉर्डेड इन ॲन अकाउंट विच इज इंटेंडेड बी benefit an individual or organization. The most common type of trust fund is revocable trust, whereas grantor places asset in the fund during the lifetime and the trust pays out of beneficiaries. In short, as per law, a trust is a relationship where property is held by one party for the benefit of another party. A trust is created by the owner, also called a settler, trust or grantor, who transfer property to a trustee. The trustee hold that party for the trust beneficiaries. A trust is traditionally used for minimizing estate taxes, can offer other benefits as a part of well-crafted estate plan. Trust accounts are set up by the bank or trust companies for their client and someone related to them. तर अशा पद्धतीने ट्रस्ट अकाउंटिंग ही एक नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे. आणि अशा नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये जो काही फंड येतो त्या फंडचं या ठिकाणी मेंटेन केला जाते आणि जे काही खर्च आहेत ते खर्च या ठिकाणी मेंटेन केले जातात. तर अशा प्रकारचे जे ट्रस्ट आहेत त्या ट्रस्टमध्ये प्रायव्हेट ट्रस्ट आहेत, रिलिजियस ट्रस्ट आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट आहेत. आलं लक्षात? तर असे वेगवेगळे ट्रस्ट या ठिकाणी स्थापन केले जातात. हे सर्व NGO नॉन गव्हर्मेंटल ऑर्गनायझेशन. फॉर 2019 द हायेस्ट इन्कम टॅक्स रेट फॉर ट्रस्ट is 37%. Trust Act 1882 useful only for private trust in India.
In India, private trust. Number 2, public trust. Public trust are divided into charitable and religious trust. म्हणजे प्रायव्हेट ट्रस्टसुद्धा भारतामध्ये स्थापन केलेले आहेत आणि मॅक्झिमम 37% टॅक्स ह्या ट्रस्टच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी आकारला जातो. आणि ट्रस्ट ॲक्ट 1882 नुसार या ठिकाणी प्रायव्हेट ट्रस्ट स्थापन केल्या जातात. भारतामध्ये दोन्ही प्रकारच्या ट्रस्ट म्हणजे विश्वस्त संस्था स्थापन केल्या जातात, म्हणजे खाजगी विश्वस्त संस्था आणि सार्वजनिक विश्वस्त संस्था. तर पहा, सार्वजनिक विश्वस्त संस्था ह्या 2 गटामध्ये विभागलेल्या आहेत. त्यामध्ये चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिलिजियस ट्रस्ट अशा 2 गटामध्ये सार्वजनिक ट्रस्ट विभागलेले आहेत. वी हॅव सर्टन ट्रस्ट लिव्हिंग टेस्टमेंट्सी, रिव्होकेबल, इरिव्होकेबल, फंडेड और अनफंडेड, असेट प्रोटेक्शन ट्रस्ट, चॅरिटेबल ट्रस्ट, कन्स्ट्रक्टिव्ह ट्रस्ट, स्पेशल ट्रस्ट नीड. तर अशा पद्धतीने ह्या ट्रस्ट या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत. रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑफ पब्लिक ट्रस्ट, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. नंबर 1, चूज ॲट ॲप्रोप्रिएट नेम फॉर द ट्रस्ट. जर समजा आपणाला सार्वजनिक धर्मादाय संस्था स्थापन करायची असेल तर मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार आपणाला त्याची त्या ठिकाणी स्थापना करावी लागते. आणि स्थापना करण्यासाठी पहिली जी गोष्ट आहे त्या ट्रस्टचं किंवा विश्वस्त संस्थेचं एक योग्य असं नाव आपणाला त्या ठिकाणी निवडणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 2, डिसाईड द सेटलर, ऑथर ऑर ट्रस्टी, म्हणजे त्या संस्थेचा जो मुख्य फाउंडर आहे तो त्या ठिकाणी ठरवणं आवश्यक आहे. त्यानंतर नंबर 3, प्रिपरेशन ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन, रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे त्या ट्रस्टची जी काही घटना आहे ती घटना त्या ठिकाणी तयार करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या संस्थेचे, विश्वस्त संस्थेचे रूल्स अँड रेग्युलेशन काय आहेत ते त्या ठिकाणी ठरवणं आवश्यक आहे. नंबर 4, बाय लॉज ऑफ द ट्रस्ट, त्या ठिकाणी नियमावली, उपनियमावली त्या ठिकाणी ठरविणं आवश्यक आहे. आणि नंबर 5, प्रिपेअर रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर सबमिशन, आणि ही नोंदणी करण्यासाठी जी काही आवश्यक डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागतात ती डॉक्युमेंट त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. तर पहा, अशा पद्धतीने ह्या संस्थेची स्थापना केली जाते. टाईप ऑफ ट्रस्ट फंड, तर ह्या ट्रस्ट फंडचे कोणकोणते प्रकार आहेत त्यामध्ये नंबर 1 आहे पहा, सेटलमेंट फंड. आता सेटलमेंट फंड म्हणजे काय? फंड सेटलमेंट रेफर टू द ट्रान्सफर ऑफ फंड फ्रॉम बायर टू सेलर अँड ट्रान्सफर ऑफ ॲन असेट फ्रॉम सेलर टू बायर. फंड्स सेटलमेंट also occur for dividend payment. Number 2, unearned income like commission, salary, tips, wages, self-employment. Earned income is the money which we earn from working. Unearned income like annuity payment, pension income, distribution from retirement account, capital gain, interest, dividend, rent of estate, income from private rather than from work, income from investment and other sources which is unrelated to employment, like interest from saving, bond, money, dividend from stock. It is a passive source of income. Number 3, advances for cost. It means any advances, interest on advance, any expenses. Judgmental fund. It is permanent appropriate available to pay final money. The judgment fund pay court judgment and compromise settlement of law suit against the government, federal agencies. Third party fund. अशा प्रकारचे विविध फंड या ठिकाणी असतात. त्या फंड्सचं आपणाला या ठिकाणी नियोजन करणं आवश्यक असते. तर पहा, सम ऑफ टर्म यूज्ड इन नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा ऑर्गनायझेशन. नंबर 1, कॅपिटल एक्सपेंडिचर अँड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर पहा, भांडवली स्वरूपाचे खर्च आणि भांडवली
स्वरूपाचे म्हणजे किरकोळ स्वरूपाचे खर्च ही टर्म या ठिकाणी वापरली जाते. त्यानंतर कॅपिटल रिसिप्ट अँड रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे ह्या ट्रस्टला जी काही उत्पन्न होते ते उत्पन्न ते भांडवली स्वरूपाची मिळकत असते किंवा किरकोळ स्वरूपाची मिळकत. नंबर 3 लिगसी. इट मीन्स अमाऊंट रिसिव्ड ॲज पर विल डिसीज पर्सन इट इज टू बी कॅपिटलाइज्ड. तर पहा काही इच्छेनुसार आपल्या म्हणजे त्या ठिकाणी काही लोक दान देतात म्हणजे आपली संपत्ती अशा संस्थेला दान देतात. अशा फंडाला या ठिकाणी लिगसी असं संबोधलेलं आहे. डोनेशन. जनरल डोनेशन आर ट्रीटेड ॲज इन्कम विथ स्पेशल डोनेशन आर टू बी कॅपिटलाइज्ड. जर समजा डोनेशन ही साधारण डोनेशन असेल तर ते इन्कम म्हणून त्या ठिकाणी मानलं जाते. परंतु स्पेशल डोनेशन जर देण्यात आलेलं असेल इमारत बांधण्यासाठी किंवा काही निर्माण करण्यासाठी अशा डोनेशनला त्या ठिकाणी कॅपिटलाइज्ड केलं जाते. त्यानंतर एंट्रन्स फीस. इट शुड बी कॅपिटलाइज्ड म्हणजे ह्या ट्रस्टमध्ये जे सभासद म्हणजे प्रवेश करतात किंवा त्या ठिकाणी आपलं सभासदत्व स्वीकारतात अशा लोकांना एंट्रन्स फी पेड करावी लागते तर ती कॅपिटलाइज्ड केली जाते. लाईफ मेंबर फीस इट शुड बी कॅपिटलाइज्ड म्हणजे लाईफ मेंबर फीससुद्धा त्या ठिकाणी कॅपिटलाइज्ड केली जाते. गव्हर्मेंट ग्रँट फॉर मेंटेनन्स. तर त्या संस्थेचं मेंटेनन्स करण्याच्या उद्देशाने गव्हर्मेंटकडून त्या ठिकाणी काही अनुदान मिळते तर त्याची ट्रीटमेंट काय केली जाते. इट मीन्स ग्रँट फॉर मीटिंग रिकरिंग एक्सपेन्सेस शो ॲज इन्कम अँड गव्हर्मेंट ग्रँट फॉर डेव्हलपमेंट इज लॅबिलिटी फॉर पर्चेसिंग असेट. तर पहा जो दैनंदिन खर्च आहे तो भागवण्याच्या उद्देशाने गव्हर्मेंटकडून अशा प्रकारचे अनुदान मिळतात त्याला इन्कम म्हणून आपण दाखवू शकतो आणि बॅलन्स शीट लॅबिलिटी साईडला लॅबिलिटी म्हणून त्या ठिकाणी दाखवू शकतो. स्पेशल फंड. इट शुड बी कॅपिटलाइज्ड. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन सच विल बी ॲडेड फाईल एक्सपेन्सेस पेड विल बी सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम इट. म्हणजे काही लोक स्पेशल फंड त्या ठिकाणी देतात इमारत बांधण्यासाठी किंवा एखादा गाळा बांधण्यासाठी त्या ठिकाणी दिला जातो तर त्याला कॅपिटलाइज्ड केलं जाते. एंडॉवमेंट फंड. इट इज डोनेशन फॉर अ स्पेशल पर्पज. इट शुड बी कॅपिटलाइज्ड अँड इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ सच फंड अपियर ऑन असेट साईड. तर पहा एंडॉवमेंट फंड हा एका विशिष्ट उद्देशाने त्या ठिकाणी दिला जातो आणि तो कॅपिटलाइज्ड केला जातो आणि त्याची गुंतवणूक करून पुन्हा ते असेट साईडला त्याची नोंद केली जाते. त्यानंतर सबस्क्रिप्शन. इट इज द इन्कम ऑर रिसीट ऑफ नॉन प्रॉफिट कन्सर्न. सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर शॅल अपियर ऑन असेट साईड ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट अँड सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स शॅल अपियर ऑन लॅबिलिटी साईड ऑफ क्लोजिंग बॅलन्स शीट. तर पहा सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. सभासदाकडून जी काही वर्गणी मिळते ह्या नॉन प्रॉफिट कन्सर्नला ते त्यांचं उत्पन्न मानलं जाते आणि जर सबस्क्रिप्शन ऑफ लास्ट इयर शॅल अपियर ऑन असेट साईड ऑफ ओपनिंग बॅलन्स शीट आणि ॲडव्हान्समध्ये जर सबस्क्रिप्शन मिळालेलं असेल तर बॅलन्स शीटच्या क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी ते दाखवलं जाते. त्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. तर पहा या ठिकाणी अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये रिसिट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जाते. आता हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट म्हणजे काय की रोखीने मिळालेली कॅश आणि रोखीने केलेला खर्च आलं लक्षात असे जे पेमेंट आहेत किंवा रिसिट आहे त्याची नोंद ह्या रिसिट अँड पेमेंट अकाउंटमध्ये केली जाते. ह्याला दोन बाजू असतात. डेबिट साईडला रिसिट झालेली म्हणजे मिळालेली रक्कम लिहिली जाते आणि पेमेंट साईडला पेमेंट जे काही म्हणजे आता भांडवली पेमेंट असेल किंवा किरकोळ पेमेंट असेल सर्व प्रकारचे पेमेंट साईडला त्या ठिकाणी केले जातात आणि मिळकतसुद्धा भांडवली असो की किरकोळ असो ती रिसिट साईडला त्या ठिकाणी नोंदवली जाते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी तयार केलं जाते. पहा आता मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नमध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलं जाते. त्याला पर्यायी म्हणून नॉन ट्रेडिंग कन्सर्नमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जाते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे. आलं लक्षात. खर्च आणि उत्पन्न लिहिण्यासाठी
जसं आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करतो तशा पद्धतीने खर्च आणि उत्पन्न लिहिण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ओपन केलं जाते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट किंवा अकाउंटला जे काही म्हणजे बॅलन्सेस येतात, जर समजा क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याला सरप्लस म्हटलं जाते आणि जर डेबिट बॅलन्स असेल तर त्याला डेफिसिट म्हटलं जाते. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आपण क्रेडिट बॅलन्स असेल तर नेट प्रॉफिट म्हणतो आणि डेबिट बॅलन्स असेल तर नेट लॉस म्हणतो. परंतु या ठिकाणी नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं संबोधलं जात नाही, त्याला सरप्लस ऑर डेफिसिट असं संबोधलं जाते, कारण ही नॉन ट्रेडिंग कन्सर्न आहे. ह्या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं म्हणजे उत्पादनाचं काम या ठिकाणी केलं जात नाही. फक्त लोकांना सेवा पुरवणे किंवा त्या ट्रस्टचे जे काही सभासद आहेत त्या सभासदांना बेनिफिशियरीना सेवा पुरविणे हा ह्या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश असतो. आणि नॉन ट्रेडिंग कन्सर्न ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत नाही. त्याच्याऐवजी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करते. त्याचबरोबर बॅलन्स शीटसुद्धा या ठिकाणी तयार केलं जाते. तर पहा, या ठिकाणी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते जे आपण आतापर्यंत शिकलेले नसतील किंवा आपल्याला माहिती असतील तर महत्त्वाचे मुद्दे. इम्पॉर्टंट पॉईंट नंबर 1, लाईफ मेंबर फीस. आता लाईफ मेंबर फीस जर समजा मिळालेली असेल, शोन ऑन लॅबिलिटी साईड, ही लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी दाखवावी लागते. लिगसी म्हणजे इच्छेनुसार मिळालेली गिफ्ट किंवा प्रॉपर्टी ही लॅबिलिटी साईडला त्या ठिकाणी दाखवली जाते. स्पेसिफिक डोनेशन फॉर बिल्डिंग प्राइजेस बुक्स शोन ऑन लॅबिलिटी साईड, ही सुद्धा लॅबिलिटी साईडला दाखवलं जाते. टोर्नामेंट फंड, मॅच फंड, स्पेशल फंड, एंडॉमेंट फंड शोन ऑन लॅबिलिटी साईड. एंट्रन्स फीस, कॅपिटलायझेशन शोन ऑन लॅबिलिटी साईड. सबस्क्रिप्शन फॉर गव्हर्नर पार्टी shown on liability side. Gift for purchase of furniture shown on liability side. Grant for development shown on liability side. Match expenses or tournament expenses shown on liability side. Sale of old furniture, book value is given then less from furniture and on asset side, and show profit or loss to income and expenditure account. तर पहा, या ठिकाणी काही ॲडजस्टमेंट आहेत. त्या ॲडजस्टमेंट त्याचे 2 परिणाम होतात. ते आपण या ठिकाणी प्रॉब्लेम जेव्हा आपण सुरू करणार आहोत तेव्हा त्या प्रॉब्लेममध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडजस्टमेंट आहेत आणि त्या ॲडजस्टमेंटचा परिणाम 2 ठिकाणी कोणकोणत्या अकाउंटला होतो हे आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर अकाउंटिंगच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, नॉन ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे नफा न कमावणारी संस्था, सेवा पुरविण्यासाठी स्थापन झालेली संस्था, ज्या संस्थेचं उद्दिष्ट हे लोकांना सेवा पुरविणे आहे, नफा कमाविणे नाही, अशा संस्थेला नॉन ट्रेडिंग कन्सर्न किंवा ट्रस्ट असं त्या ठिकाणी संबोधलं जाते. तर ह्या ट्रस्टचं अकाउंटिंग कशा पद्धतीने केलं जाते, तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट ओपन केलं जात नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन केलं जात नाही. त्याऐवजी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि बॅलन्स शीट असे 3 प्रकारचे या ठिकाणी स्टेटमेंट तयार केले जातात. तर ही स्टेटमेंट कशा पद्धतीने तयार केली जातात ते आपण आता प्रॉब्लेम जेव्हा आपण घेतो तेव्हा आपण पाहणार आहोत. आणि थांबतो. धन्यवाद.